देव
नाही अरियंती अवसान गोपाला गोपाला कमंडलम समस्त कीर्तनाला सुरुवात करायच्या अगोदर परिहार द्यायचा तो असा सुंदर निमज गाव या जागीची महिमा गोकुळ वसवरे कृष्ण. खरंच या गावामध्ये आल्यानंतर खूप छान वाटलं. सुंदर असा चालत असलेला कार्यक्रम. आज या मंदिराचा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. माझे गुरुवर्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय बरड शिवाळा निवासी बाबाजींच्या चरणी मी नतमस्तक होते. या गावामध्ये ज्याने धर्माचे बीजारोपण केलेलं आहे. धर्म म्हणजे काय, देव म्हणजे काय, संत म्हणजे काय हे तुम्हाला ज्याने सांगितलेलं आहे ना, तुमच्या ठिकाणी बीजारोपण केलेलं आहे. असे म्हणजे मंदिराचे संचालक बाबाजींच्या चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम. व तसेच सर्व आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सर्व संत महंत सर्वांना माझा साष्टांग दंडवत प्रणाम. माझं जीवन ना त्या कृष्णासारखं आहे बघा. कृष्णाला कसं देवकीने जन्म दिला आणि यशोदेने पालन पोषण केलं, तसं माझं जीवन आहे. माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, परंतु माझं पालन पोषण 6 महिन्याची होती तेव्हापासून मी आश्रमामध्ये आहे. असा माझ्या गुराई त्यांच्याही चरणी माझा साष्टांग दंडवत प्रणाम. तसेच सर्व संत महंत बाहेरगावून आलेले सर्व आदरणीय सर्व भाविक भक्त मंडळी तुम्हालाही माझा दंडवत प्रणाम. व तसेच सुंदर अशी साथ देत आहे. हा नव्हे रे एकट्याचा खेळ. खरंच खूप छान असेल. गायनाचार्य तुम्हालाही माझा दंडवत प्रणाम. गणेश महाराज दंडवत प्रणाम. सर्वे पातुरे बाबा तुम्हालाही दंडवत प्रणाम.
किसन बाबा तुम्हालाही दंडवत प्रणाम. सर्व टाळकरी विनेकरी चोपदार मृदंगाचार्य तुम्हालाही दंडवत प्रणाम. तसेच सर्व गावातील सरपंच उपसरपंच सुंदर अशा आमच्या महिला आमच्या विनेकरी ताई तुम्हालाही दंडवत प्रणाम. जे समोर बसून शूटिंग करत आहेत त्यांनाही दंडवत प्रणाम. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांना दंडवत प्रणाम करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. नमन माझे गुरु राया पंचावताराच्या चरणी नतमस्तक होते, आपल्या सर्वांच्या अंतःकरणाची आठवण करते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते. गोपाला गोपाला भोजनाची वेळ झालेली आहे, सध्या भजनाची वेळ नाही, परंतु जय जयकार मात्र झालाच पाहिजे. मी जय करी, तुम्ही माझी जय म्हणायचं बरं का, तुम्ही नाही म्हणायचं. गोपाल कृष्ण वा, धन्यवाद. आपला तो एक देव करुणी घ्यावा. आज आपल्याला काय करायचंय, त्या देवाला आपलं करायचंय. म्हणून कीर्तनात बसल्यानंतर सर्वांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. बरं कळलं ना, सर्वांचं लक्ष माझ्याकडे असलं पाहिजे. नाही तर काय काय कीर्तन करा, काही कीर्तन आपल्याला गुड नाईट असं काही करू नका. कीर्तनात बसल्यानंतर सर्वांचं लक्ष माझ्याकडे. बरं आपण तुम्ही सर्वजण माळ जपताना सर्वे भगवंताचं नामचिंतन करताना माळेतला मणी वडताना आणि खिशातला मणी काय करता, खिशातला मणी जपताना, माळेतलाही मणी जपता आणि खिशातलाही मणी जपता. परंतु आज आपल्याला काय करायचंय, खिशातला मणी बाहेर काढायचा आहे आणि माळेतला मणी वडायचा आहे. माळेतला मणी काय करतो आपण, आत ओढतो ना,
माळ जपताना माळेतला मणी आत ओढतो, तसा माळेतला मणी आत ओढायचा आणि कार्यक्रमाच्या टायमाला खिशातला मणी बाहेर काढायचा. नाही कळलं? याच्या पुढे जाऊन सांगते. पुण्य आत ओढायचं आणि पाप बाहेर ढकलायचं. याच्या पुढे जाऊन सांगते. त्या भगवंताला आत ओढायचं, आपल्या हृदयात बसवायचं आणि या स्वार्थी जगाला बाहेर काढायचं आणि त्या आपल्या एका देवाला आपलं करायचंय. मग आपला तो एक देव करुणी घ्यावा, त्या एका देवाला आपलं करायचंय. एक जण मला म्हणे, काय ते म्हणे तुम्ही म्हणताय तो आपला देव करून घ्या, एक आपला देव करून घ्या. आज सायन्स वाला जग आलंय, देवाला मानायला तयार नाहीत लोक. सरळ म्हणतात या जगात देवच नाहीये. मला एकाने प्रश्न केला, म्हणे ते तुम्ही एवढी कीर्तना करतात, प्रवचन करतात, मला देव दाखवा म्हणे. तुम्ही लईच म्हणताय म्हणे आपुला एक देव करून घ्या, आपुला एक देव करून घ्या. मग मला देव दाखवा ना ताई. आता असे भरपूर प्रश्न करणारे असतात. आता त्याला देव दाखवायचा आहे. तो मला विचारणारा होता ना, तो गवळी होता. मी त्याला प्रश्न केला, काहू म्हटलं तुम्हाला देव पाहायचंय ना, तर मला एक सांगा, तर मला दुधातलं तूप दाखवा. ते म्हणे काय ताई म्हणे, दुधातलं तूप पाहण्यासाठी त्याला प्रक्रिया आहेत, साधन आहे, तेव्हा कुठे ते तूप निर्माण होतं. म्हटलं अरे बाबा, मला तुला किती वेळचं हेच सांगायचंय, तुला देव बघायचंय ना, त्याला सुद्धा साधन आहे आणि प्रक्रिया आहे. मी म्हटलं मला दुधातलं तूप दाखव. ते म्हणे त्याला साधन आहे, प्रक्रिया आहेत म्हणे. आधी दुधाला विरजण घालावं लागतं, नंतर त्याला मंथन करावं लागतं, मग कुठं लोण्याचा गोळावरती येतो आणि मग कुठं त्याला कढवावं लागतं आणि मग कुठं तूप तयार होतं. म्हटलं अरे बाबा, मला तुला तेच सांगायचंय, भगवंत बघायचंय ना, त्याकरता भक्तीचं विरजण घालावं लागतं, नामचिंतनाचं मंथन करावं लागतं आणि मग कुठं लोण्याचा गोळा वैराग्याचा वरती येतो आणि मग कुठं तो देव भेटतो. पण आपला देव करायचंय ना, त्याकरता भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, भगवंताचं नामचिंतन पाहिजे, तेव्हा तो आपुला एक देव होतो. अहो, देव भेटण्यासाठी आपला त्याच्यावरती विश्वास पाहिजे ना. आपला विश्वास नाही हो देवावरती, बिलकुल नाही विश्वास. आज अनेक प्रकारचे धर्म आले, अनेक प्रकारचे संप्रदाय आले. कोण कशी भक्ती करते त्याच्या स्वतःला सुद्धा कळायला मार्ग नाही हो. आम्ही म्हणतो आमचा देव हे आहे, आम्ही म्हणतो आमचा देव तो आहे. अहो, धर्म काय शिकवतोय? धर्माची खरी व्याख्या काय आहे? धुधार येते, धुकोश येते. नका कळू द्या एखाद्या अभंगाची ओवी, नका कळू द्या एखाद्या लीळा चरित्रातलं चरित्र, नका कळू द्या एखादी ओवी, परंतु जगायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं हे जरी कळालं तरी तुम्हाला धर्म कळाला, तुम्हाला देव कळाला. त्याकरता त्या देवावरती विश्वास पाहिजे. देव ओळखता आला पाहिजे आपल्याला. नाही ना ओळखता येत. आपल्या गावात मुंजे येत गाव,
मुंजे आहेत का? आजकाल भरपूर मुंजे फिरायले तर हायते की. एक जणानं मुंजाला नवस केला. मुंजाला म्हणे या वर्षी माझं लग्न होऊ द्या म्हणे, मी तिला पोतभर नारळ फोडतो म्हणे. नवस केला, होईनच झाले. लय मुंजे फिरायले तर एका एका गावात 50-50 मुंजे सापडतात हो. नवस केला. आता मुंजा म्हणे अरे तुला जर मला लग्न करून देता आलं असतं, माझ्यामध्ये जी सामर्थ्य असतं, ती शक्ती असती, तर मी या वडात बसलो असतो का, या पिपळात बसलो असतो का? म्हणून देव ओळखता आला पाहिजे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून या खऱ्या देवा. अहो खऱ्या देवाला विसरलो आणि भलतीकडेच भरकटत चाललो. भेटेल का तो देव आपल्याला? होईल का तो देव आपुला? पण आपुला देव करायचा ना. हे संत तुकोबा अभंगाच्या प्रथम चरणात आपुला आपुला तो एक देव करुणी घ्यावा. या महानुभाव पंथाचं आद्य ग्रंथ नववी या महानुभाव पंथाचं नव्हे तर या जगातली सर्वात मराठीचा आद्य ग्रंथ म्हणजे महानुभावांचा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे. कालच मराठी या दिनाचा गौरव दिन झालेला आहे आणि ते महानुभाव पंथातला आद्य ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र हे ग्रंथ आहे. आपण फक्त जीवाचा उद्धार करण्याकरताच फक्त देवाला गबा आणतो. फक्त संपलाय, जीवाचा उद्धार झाला, संपलाय. पण कुठं जगता येतं आपल्याला? नाही ना जगता येत. आज लोकांना जगताच येत नाही. कसं जगावं हे सुद्धा कळत नाही माणसांना. आपण संसार करताना कसं जगतो? अहो कसं जगायचं आमच्या स्वामींनी लीळा चरित्रात सांगितलेलं आहे. काय जगतोय आपण? बायको सोबत दोन पद्धतीने वागतो की नाही? वागतो की नाही? एक तर तिला डोक्यावर घेतो, नाहीतर दुसरं खेटरानं आणतो. दोन पद्धतीने वागतो. कुठे संसार करता येतो आपल्याला? नाही संसार करता येत. अहो दिवसभर काबाड कष्ट करतो, संध्याकाळी घरी येतो, आडवी तिडे झोपतो, कसं तरी खातो, बिड्या फुकत रस्त्याने फिरतो. कुठं संसार करता येतो? नाही ना संसार करता येत. आता स्वामींनी सांगितलं लीळा चरित्रामध्ये नांगरणी कधी करावी, पेरणी कधी करावी, झाडाला पाणी कधी घालावं. अहो महिला मंडळ स्वयंपाक कसा करावा हे सुद्धा स्वामींनी लीळा चरित्रात सांगितलेलं आहे. कुठं स्वयंपाक करता येतो आपल्याला? फक्त पातेल्यात हलवण्याचं काम करतो आपण. डबाभर मसाला आणि चव नाही कशाला.
असं स्वयंपाक करतो, कुठे स्वयंपाक करता येतं आपल्याला? नाही ना जगता येत. जगता आलं पाहिजे. आता आपण भलतीकडेच भरकटत चाललोय. आपण जिवंत जगता येतच नाही, पण जे नको करायचं ते आज माणूस करतय. आज साधं पोट जरी दुखायला लागलं ना, माणूस ठरून टाकतं याला बाहेरचं झालं, चला बाबाकडे. अहो साधे जुलाब लागली तर लोक म्हणतात बाहेरचं झालं, चला बाबाकडे. जाऊ दे जुलाब, साधं मुळव्याधीचा त्रास झाला, लोक म्हणतात बाहेरचं झालं, चला बाबाकडे गंडे दोरे बांधा. अहो अंधश्रद्धेमध्ये भरकटच चाललोय आपण. कसा तो देव आपला होईल? जेव्हा अंधश्रद्धेतून बाहेर निघू ना, तेव्हा तो देव आपला करता येतो. आणि अंधश्रद्धेचं सर्वात पहिलं निर्मूलन कुठं झालं असेल माहितीये का? तर महानुभाव पंथाच्या लीळा चरित्र आमच्या स्वामींनी केलेलं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगितली स्वामींनी, एकदम छोटी सांगितली, परंतु जीवनाचं आत्मकल्याण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कुठे शरण जावं, कुठं आपल्याला तो देव करून घ्यावा, त्या लीळा चरित्रात सांगितलेलं आहे. अंधश्रद्धेमध्ये भरकटत चाललेली लोक आहोत आपण. एका गावामध्ये गोविंद स्वामी नावाचे एक संत महात्मे राहत होते. त्यांना एक घुटिका नावाची सिद्ध प्राप्ती झाली होती. घुटिका म्हणजे एक वनस्पती होती. ती आपल्या तोंडात ठेवायची आणि ठेवल्यानंतर ते आकाश मार्गी उडायचे. आता ते बाबाला ती घुटिका सिद्धी प्राप्त झाली. ते बाबा संध्याकाळी रोज आपल्या तोंडामध्ये घुटिका ठेवायचे आणि रात्रीला उडायचे, प्रत्येकाच्या घरावर जाऊन बसायचे. आता त्यांचा हा रोजच चालू होतं. प्रत्येकाच्या घरावर जाऊन बसायचे, घरामध्ये कोण काय करतं सर्व लक्ष द्यायचे. त्या परिवाराला तेवढं सांगा शांत बसायला. गोपाला 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 आता ते प्रत्येकाच्या घरावर जाऊन बसायचे. कुणाच्या घरात काय चाललं हे सर्व लक्ष द्यायचे. कुणाच्या घरी वांग्याची भाजी केली, कोण कोणाला बांधतंय हे सर्व बघायचे आणि सकाळी आश्रमात यायचे. आता आश्रमात आल्यानंतर भाविक भक्त सगळे दर्शना करता यायचे. पहिला भक्त आला की गोविंद स्वामी त्याला म्हणायचे, का रे तुझ्या घरी काल वांग्याची भाजी केलती पण मीठ जरा जास्तच झालं होतं. तो आश्चर्यचकित व्हायचा. बाबाला कसं कळलं रात्री वांग्याच्या भाजीला मीठ जास्त झालं? तो आश्चर्यचकित होऊन निघून जायचा. परत दुसरा यायचा, तोही नतमस्तक व्हायचा, दंडवत करायचा. त्यावेळेस त्याला म्हणायचा, अरे बायको सोबत जरा कमी भांडत जा, तुझ्या नावाने बोटं मोडत होती. तो आश्चर्यचकित व्हायचा, बाबाला कळलं कसं? तोही निघून जायचा. दुसरा आला, दुसराही नतमस्तक व्हायचा, त्यालाही म्हणायचा, काय तुझ्या बायकोने तुला लई मारलं? तू विचार करायचा, माझ्या घरच्यांना माहित नाही, या बाबाला कळलं कसं? तोही आश्चर्यचकित व्हायचा, निघून जायचा. आता सर्वांचा त्या बाबांवरती विश्वास बसलाय, ठरवून टाकलंय. माणसाचं कसं असतं बघा, जिथं चमत्कार तिथं नमस्कार. आता गोविंद स्वामी अख्ख्या गावामध्ये प्रसिद्ध झाले होते. सगळे गोविंद स्वामींचा जय जयकार करत होते. एक दिवस गोविंद स्वामींनी गावात दौंडी पेटवली आणि सर्व गावकऱ्यांना सांगितलं, मी देवाला भेटायला चाललो, कुणाचे काही निरोप असेल तर माझ्याकडे सांगा. आता गोविंद स्वामींनी दौंडी पेटवली, माणसांचे निरोप चालू झाले. आता आपले निरोप काय असतील देवाकडे? काय मागतो देवाकडे? कुणी म्हणतं, देवा यावेळेस द्राक्षाला भाव जास्त येऊ दे. कुणी म्हणतं, देवा आमच्या बोरचं पाणी गेलं तेवढं देवाला सांगा. पोरांचं एकच, देवा यावर्षी मात्र आमचं लग्न होऊ दे. आता प्रत्येकांचं चालू झालं, गोविंद स्वामींकडे निरोप देत होते. आता गोविंद स्वामी त्या नदीच्या तीरावरती उभे आहेत, सर्वांचे जय जयकार चालू आहे. गोविंद स्वामींनी ती घुटिका आपल्या तोंडात ठेवली आणि आता हळूहळू आकाश मार्गी उडायला लागले. आता थोडे 500 फुटावर 1000 फुटावर गेले आणि तेवढ्यात वावटूळ आली आणि वावटुळीचा एक कण त्या गोविंद स्वामीच्या नाकात गेला. आता गेल्यानंतर तिथे गोविंद स्वामीला जोरात शिंक आली. जशी शिंक आली तसेच गोविंद स्वामी खाली आले आणि पाण्यात पडले. आमचे स्वामी म्हणतात, बाई बरं झालं पाण्यात पडला, खडकावर जर पडला असता ना त्याचे हाडं सुद्धा सापडली नसती. म्हणून
आपण कुठे शरण जावं? एवढा अंधश्रद्धेमध्ये आपण भरकटत चाललोय ना हो. कसा तो देव आपला होईल? नाही ना होता येईल. त्याकरता त्या देवावरती विश्वास पाहिजे आपला. मग तुम्ही म्हणाल की आपुला देव करून घ्यावा. मग कुणी केला तो आपला देव? सांगा ना आम्हाला. केला ना हो. आमच्या अर्जुनाने तो देव आपला करून घेतलेला आहे. अर्जुन आणि दुर्योधन हे आता श्रीकृष्ण महाराजाकडे निघालेले आहेत. दुर्योधन कुणाला म्हणतात माहितीये का? बरं जाऊ द्या, माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळते ना? बोला बर का. महिला म्हणजे भाषा कळते ना? मी नांदेडी आहे. मला काही नगर जिल्ह्यातली भाषा येत नाही. मी नांदेडी आहे. कळते ना? हा. गोपाला 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 बर दुर्योधन कोणाला म्हणतात? आहेत का तुमच्या गावात दुर्योधन? आहेत का? नाहीये पुरुष मंडळी? नाही दुर्योधन? वा वा वा, काय मस्त गाव आहे ना तुमचं. दुर्योधन नाही. दुर्योधन कोणाला म्हणतात हे सांगते, नंतर सांगा आहेत की नाही. ज्याला स्वतःचही वाईट झालं आणि दुसऱ्याचंही वाईट करतो त्याचं नाव आहेत? भरपूर आहे. दुर्योधनही भरपूर आहे आणि दुर्योधनाचे बाप आंधळेही भरपूर आहेत. अहो स्वतःच बर्बाद झालं तरी चालेल आणि दुसऱ्याचंही बर्बाद करतो त्याचं नाव दुर्योधन. असे दोघं मित्र होते. एकाला लईच खोकला येत होता. अगो खोकलून खोकलून इतका बेकार झाला होता. पण त्याने संगमनेर पर्यंत दवाखाना केला. त्याचा दुसरा मित्र दारू पिदाडा होता. ते मित्राला म्हणतो, अरे मी खोकलून खोकलून लय बेजार झालो म्हणे, मला काहीतरी उपाय सांग, एखादा दवाखाना. त्यावेळेस तो म्हणतो, तू काहीच करू नको, फक्त एक ढक्कन दारू पी म्हणे. काय? चक्क दारू प्यायला सांगतोयस म्हणे? अरे पीत म्हणे. त्या दारू पायी माझं घर गेलं, माझं दार गेलं, माझी बायको गेली, तुझा खोकला काय किरकोळ येऊ जाईल म्हणे. याला म्हणतात दुर्योधन. सगळ्याच्या नादी लागाव बापा, पण त्या दारू पिदाड्याच्या कधीच नाही लागू. एक जण पिऊन आला, चांगलाच पिऊन आला आणि घरी आल्यानंतर बायकोला म्हणतो, मी ना पंतप्रधान असतो ना म्हणे, देशाचा काय पालक केला असता म्हणे. ती म्हणे, अहो देशाचा नंतर काय पालक करा म्हणे, पहिले पायातली चप्पल बदला म्हणे, सकाळपासून एक तुमची एक मै घालून फिरताय म्हणे. गोपाला गोपाला कळला मग दुर्योधन. आता दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजाकडे निघालेले आहेत. महाभारताच्या युद्धाच्या काही दिवसा अगोदर दुर्योधन आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजांच्या महालात पोहोचलेले आहेत. श्रीकृष्ण महाराज आपल्या महालामध्ये शयनासनावरती झोपलेले आहेत. आता गेल्यानंतर दुर्योधन मात्र श्रीकृष्ण महाराजांच्या डोक्याजवळ बसला आणि अर्जुन पायाजवळ बसला. अहंकार नेहमी डोक्यावरती बसलेला असतो आणि नम्रता नेहमी पायाजवळ असते. म्हणून बसायचं कुठं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. दुर्योधनाला अहंकार होता, आपल्यालाही अहंकार आहे. कुणीच बिना अहंकाराचं नाही हो. प्रत्येकाला अहंकार चढलेला आहे. संसारामध्ये सुद्धा अहंकाराचा शिडकाव होतो. महिला मंडळ म्हणते, मी होते म्हणून टिकले. झाला ना अहंकाराचा शिडकाव. हो, हाच अहंकार कोर्टाची पायरी चढायला होतो ना. माणसाला अहंकाराने भरलेला आहे, तो बरबटीत झालेला आहे अहंकाराने. तुम्हाला कळशी माहिती का महिला मंडळ? तुमच्या इकडे काय म्हणतात? कळशीच म्हणतात ना. एक कळशी होती आणि कळशीत पाणी होतं आणि त्याच्यावर झाकलेली एक वाटी होती.
त्या पाण्यामध्ये घाण जाऊ नये म्हणून झाकायला वाटी होती. कळशीचं काम काय असतं? थोडस झुकायचं, वाटीत पाणी घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. हे काम कुणाचं आहे? कळशीचं. पण एका दिवशी कळशीचं आणि वाटीचं कडाक्याचं भांडण झालं. आता कळशी वाटीला बोलणं झाली, इतकं कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळेस कळशी म्हणते वाटीला, का ग वाटी म्हणे, माझ्यासोबत बोलत नाही, गावामध्ये कार्यक्रम चालू आहे, संत महंत घरी येतात, का अशी रुसलीस? त्यावेळेस वाटी काय म्हणते कळशीला, कोण काय म्हणत? बोलानो वाट्यानो, सॉरी बहिलांनो. कळशी म्हणते वाटीला, वाटी म्हणते कळशीला, का ग म्हणे तुझ्या मागे पुढे करावं, तुझ्या फेसबुकचे फोटो लाईक करावी, तुझी इंस्टाग्रामची स्टोरी ठेवावी, तुझ्या माग पुढे पुढे फिरावं, अख्ख्या गावाच्या टिपसण्या भरून देते, सर्वांना पाणी पाजते, सर्वांची तहान भागवते आणि माझ्यामध्ये कधी पाण्याचा टिपका नाही. त्यावेळेस त्या कळशीने सुंदर उत्तर दिलं. त्यावेळेस कळशी म्हणते, अगं वाटी, तुला जर पाणी पाहिजे असेल ना तर डोक्यावर नाही बसायचं, तर पायाजवळ बसता आलं पाहिजे. म्हणून आपल्याला जर प्राप्त करायचं असेल ना तर डोक्यावर नाही तर पायाजवळ बसता आलं पाहिजे. म्हणून अहंकार हा डोक्यावरती बसलेला आहे. आता दुर्योधन डोक्याजवळ बसला आणि अर्जुन मात्र पायाजवळ बसलेला आहे. त्या श्रीकृष्ण महाराजाला जाग आली आणि आल्यानंतर श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणतात, काय कस काय येणं केलं? तर अर्जुन म्हणतात, श्रीकृष्ण महाराजा, सर्वांचे लक्ष वेधलंय, आता श्रीकृष्ण महाराज पुन्हा कुठून जाणार? त्यावेळेस दुर्योधनाने मनात विचार केला, त्या कृष्णाला घेऊन काय करू आता मी? आता काय लोणचं घालू का? त्याच्यापेक्षा नारायण सेना आपण घेऊ. आता दुर्योधनाने ठरवलं, माणसाचा असंच असतो, फुगा बघतो माणूस, फुग्यातली हवा बघतो का? नाही ना. मोठा 3-4 मजली बंगला बघतो, गाडी बघतो 5-7 लाखाची त्याच्या घरासमोर, ठरवून टाकतो आपली मुलगी याच घरी. हा फुगा बघतो, परंतु मधातली हवा बघतो का? महिला मंडळाचा फुगा वेगळा आहे, ते कधी फुटते. गोपाला गोपाला आता दुर्योधनाने ठरवलं या कृष्णाला घ्यायचंय. आता नारायण सेना पाहिजे, कृष्ण नाही पाहिजे. मागता आलं पाहिजे माणसाला, नाही ना मागता येतं का मागता? देव प्रसन्न झाला तर काय मागाल बरं तुम्ही? काय मागाल? निमस्कर. बरं बाय चान्स तुम्हाला इथं देव प्राप्त झाला, प्रसन्न झाला, काय मागसाल? नाही मागणार? बापरे, एवढं तुम्हाला सर्व काही भेटलं? अहो मागता येत नाही लोकांना. एक जण 3 मित्र होते, जंगलात गेले, त्याला देव प्रसन्न झाला. दादा देव प्रसन्न झाल्यानंतर ती 3 काळे होते, काळे भोर. त्यांना रानात जरी उभं केलं ना तरी ओळखू येऊ नये एवढे काळे होते. आता देव प्रसन्न झाला. देव प्रसन्न झाल्यानंतर देव म्हणतात मागा. त्याच पहिला म्हणतो, देवा मला गोरं कर. देव म्हणतो तथास्तु, झाला गोरा. आता दुसरा होता ना, दुसरा म्हणतो देवा मला याच्यापेक्षा गोरं कर. देव म्हणतो तथास्तु. आता तिसरा होता, तिसरा काय म्हणतो, देवा त्या दोघालाही मयासारखं कर. गोपाला 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 काही जणाला विनोद झाल्यावर कळतात तू. एक जणाला म्हटलं का होता त्याची बायको कोमात गेली, मोठ्या लोकांचं काय म्हणे कुठं बी जातात म्हणे, सुधरण गेल्यावर काय करत. गोपाला गोपाला गोपाला
दुर्योधनाने नारायण सेना मागितली आणि आता श्रीकृष्ण महाराजांनी स्मित हास्य केलं. कृष्ण कधी टेन्शन मध्ये दिसला का? दिसला? कृष्ण टेन्शन मध्ये दिसला का? मग तुम्ही का टेन्शन मध्ये आहात एवढे? बोर होते का कीर्तनात? नाही ना. श्रीकृष्ण महाराज कधी टेन्शन मध्ये दिसला का? अहो त्याचा जन्मच बंदी शाळेमध्ये झाला. घेतलं टेन्शन? अहो साधी आपल्याला नोटीस आली तर गाऊन फुटते. जाऊ द्या एखाद्या व्हॉट्सअपला सकाळचा मेसेज नाही आला गुड मॉर्निंगचा तर दिवसभर पूर्ण टेन्शन देतात. एवढं टेन्शन आहे. पण कृष्णाने कधी टेन्शन घेतलं नाही. त्याचा जन्मच बंदी शाळेमध्ये झाला. यशोदा मातेकडे गेला, मथुरा सोडून गेला तर त्याला रणछोडदास म्हटले. घेतलं टेन्शन? नाही ना घेतलं. सर्वांनी सोडून गेले त्याला. काय भेटलं कृष्णाला? धर्मराजाला राज्य भेटलं, पांडवाला त्यांचं राज्य भेटलं. सर्व सोडून गेले पण कृष्णाने टेन्शन घेतलं नाही. आपल्या जीवनाचा आनंद एकदम थाटात तो उत्साहात साजरा करतो. घेतलं टेन्शन? नाही टेन्शन घेतलं. पण आम्हाला लय टेन्शन हो. हा लय टेन्शन. यायच्यापेक्षा यायला लय. कवा ताई कीर्तन सोडतात आणि कवा घरी जाऊ. लय का बेलला घेऊन उभेच वाटते. हा बेलला घेऊन उभीच राहतात. जरासा उशीर झाला की आज ताईने लवकर सोडलं नाही वाटते. लय विचित्र प्राणी. विचारू नका. लय विचित्र प्राणी. महिला मंडळ तुम्हाला माहितीये का? एक सांगू कीर्तनात तुमच्या नावापुढे सौ का लावतात? तो लावतात ना. लग्न झाल्यावर काय लावतात? सौ का लावतात? माहितीये का? नाही माहित? एकदा ना दोघांचं लईच भांडण झालं कडाक्याचं. ते म्हणते मी नादी लागू नको बरं, मी लई मोठा वाघ आहे. ती म्हणते गप्प जाओ, तुम्ही काची वाघ लावले, मी तुमच्यापेक्षा मोठी वाघी नाही म्हणे. ती म्हणे कसं? अहो ज्यावेळेस तुम्ही पाहायला आलते ना म्हणे मला 4-5 जण घेऊन आलते म्हणे. साक्षगंधाला आलते 20-25 जण घेऊन आले म्हणे. आणि लग्नाला आले तर 10-12 हजार लोक घेऊन आले म्हणे. आणि ज्यावेळेस मी आली ना म्हणे एकटी वाघीण आली म्हणे. म्हणून सौ के बराबर एक म्हणून सौ लावतात. कळलं? हा वाघिणी येतात. गोपाला तुम्हाला वाटत असेल राव यांना टेन्शन नाही. नो टेन्शन. ना घराचं टेन्शन, ना दाराचं, ना बायकोचं, कोणाचं टेन्शन नाही. पण एक सांगू का? महिला मंडळ तुम्ही कोणाच्या लग्नात एका साडीत जाऊ शकत नाही, कोणाच्या बारसाला एका साडीत जाऊ शकत नाही, कुणाच्या मौतीला सुद्धा एका साडीत तुम्ही जाऊ शकत नाही. पण या शोकांतिकेमध्ये जगत असताना आमच्या साध्वी महिलांकडे बघा. अहो तुमच्याकडे कपाटभर साड्या आहेत. लग्नामध्ये कोणती साडी घालावी, बारसामध्ये कोणती साडी घालावी, अनेक प्रश्न तुमच्यात पडत असतात. घरात तांडव चालतो आज कोणती साडी घालावी. परंतु या शोकांतिकेमध्ये जगत असताना आमच्या साध्वी महिलांनी जेव्हापासून हे व्रत धारण केलं शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आणि फक्त एकाच वस्त्रात राहायचं. हेच खरं सुख आहे. हो हेच खरं सुख आहे. याला सुख म्हणतात कारण की त्यांनी देवाला आपलं केलेलं आहे. तो आपुला एक देव त्यांनी केलेला आहे. हेच खरं सुख तिथं मिळतं. अहो तुम्ही किती गुलाबजामुन खा, किती रसगुल्ले खा, तुमची तोंड वाकडी ती वाकडीच राहतात. अहो आमची मीरा विष पिऊन सुद्धा भगवंता पुढे नाचते. ताकद आहे भक्तीची ताकद आहे. पदधुंदर बांधून
भगवंताच्या भोवती नाचते. आपल्या जीवनामध्ये प्रभाव कोणाचा आहे हे कळणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये जर संसाराचा प्रभाव असेल तर निश्चितच दुःख सहन करावं लागते की नाही. संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, हे सर्व म्हणायसाठीच असतं. बरोबर आहे ना? मी म्हणत नाही तुम्ही सर्व माझ्यासोबत चला म्हणून. संसारी असावे असूनी नसावे. माणसाने संसारात असून नसल्यासारखं असावं नाही ना जमत आपल्याला. संसारच गोड लागतो आपल्याला, लागतो की नाही? संसार कसा एका छोट्याशा दृष्टांतावरून तुम्हाला सांगते. एक वेळेस एक मनुष्य रस्त्याने चालला होता. जाता जाता त्याच्या मागे वाघ लागला. आता वाघाची भीतीने धावत होता. आता जीव वाचवायचा म्हणून एका फांदीला पकडलं आणि एका खड्ड्यात पडला. खड्ड्यात होता नागोबा. त्याला वाटलं खाली उडी मारावं, खाली नागोबा आणि वरती वाघोबा. त्या झाडावर बसलेलं होतं आगेमूळ. त्या आगेमूळ उठलं आणि त्याला चावायला लागलं. तेवढा ते गोड असा त्या मधाचा थेंब त्याच्या ओठावर पडला आणि तो म्हणायला लागला, वा काय गोड आहे. असाच तर संसार आहे ना. सुख पाहता संसार आहे. हा झाला दृष्टांत, त्याचा भावार्थ सांगते. वाघोबा कोण, नागोबा कोण, मौळाच्या माशा कोण. आपण एखाद्याकडून कर्ज घेतो की नाही, आपल्याला फेडणं होत नाही. मग घराच्या बाहेर निघालं की सावकार म्हणतात, काय रे कधी कर्ज देणार. त्याच्या भीतीने घरात बसतो. घरात नागोबा महिला मंडळ, चटणी संपली, मीठ संपली, सिलेंडर संपला, तुम्हाला तर अक्कलच नाही. हे झाला नागोबा. तेवढ्यात मौळाच्या माशा, पप्पा मला चॉकलेट पाहिजे, पप्पा मला बिस्किट पाहिजे, ह्या मौळाच्या माशा. हा असा संसार आहे. संसार दुःख मूळ. एवढं दुःख संसारात आहे, परंतु एका सुखासाठी आपण आयुष्य घालत असतो. छोट्याशा सुखासाठी डोंगरा एवढं दुःख सहन करतो ना, त्याला संसार म्हणतात. दुःख बांधवाडी आहे.
डोंगरा एवढं दुःख सहन करतो त्याला संसार म्हणतात आणि डोंगरा एवढ्या सुखासाठी थोडस दुःख सहन करतात त्याला परमार्थ म्हणतात. म्हणून हा दुःख बांधवडी आहे संसार. कुठं सुख आहे, कुठं सुख नाही. मग खरं सुख कुठं आहे? त्या एका भगवंतामध्ये. त्या भगवंताला आपलं करता आलं पाहिजे आणि त्या अर्जुनाने त्या भगवंताला आपलं केलेलं आहे. कारण की अर्जुनाला माहिती होतं माझ्या आयुष्यामध्ये जी जी नड पडणार आहे ना त्या नडीची पूर्तता करण्याकरता भगवंत माझा मला उभा राहणार आहे. म्हणून जिसके जीवन में कृष्ण है ना, जिसके जीवन में कृष्ण है उसके जीवन में कोई प्रश्न ही नहीं है. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो भगवंत आपला असला पाहिजे. कारण की दुःख देणारे सर्वच आपले आहेत. हे संत तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर आपलं कोण आणि परक कोण हे माणसाला ओळखता आलं पाहिजे. आपलं कोण आणि परक कोण हे माणसाला ओळखता आलं पाहिजे. कारण की या जगामध्ये सर्वे आपल्याला दुःखच देणारे आहे का कोणी सुख देणार आहे ना? माझा भगवंत आहे. त्याशिवाय या जगात सुख देणार कोणीच नाही. ज्याला आपला म्हणतो ना तेच कधी आपल्याला सोडून जातात कळत नाही. अहो जावच्या पोराला आयुष्यभर डबा घाला, एक दिवस डबा देऊ नका, कोंडीवर घालून शिव्या देते. लोकांच्या 1000 वेळा त्यांच्या उपयोगी पडा आणि एकदा जर उपयोगी नाही पडलं तेवढी चूक ते धरून बसतात. हे सुखाचं सोबत राहतं कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या जो
आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपण त्याला काही देत नाही, त्याच्याकडून काही घेत नाही, तोपर्यंत सर्व आपल्या जवळ असतात. आपले पाहुणे आपल्याला फोन कधी करतात? ज्यावेळेस आपल्याजवळ पैसा असतो त्यावेळेस पाहुणे फोन करतात. आणि पैसा संपल्यावर फक्त एकच फोन येते, ते भी कंपनीचा, आणि ती भी बाई म्हणते आपका बॅलन्स खतम हुआ है. जणही सुखाची दिल्या घेतल्याचे, अंतही काळीची नाही कोणी. आज जगात कुणीच कुणाचं नाही. माणसाला फक्त डांबरीकरण दिसतं, त्याच्यावरचे खड्डे दिसतात, डांबरीकरण दिसत नाही. कितीही कोणासाठी करा, आपण ज्याला पोहायला शिकवतो ना तेच आपल्याला कधी बुडून जातात कळत नाही. असंच एकदा कबूतर आकाशात उडत होतं. 2 उंदराची पिलं बुडत होती. कबुतरांनो ऐका बरं, कबूतर उडत होतं आकाशात आणि 2 उंदराची पिलं होती. त्या कबुतराला दया देऊ, त्याला वाटलं बिचारे त्या उंदराच्या पिल्याला वाचवावं. त्या कबुतरानं त्या 2 उंदराच्या पिल्याला घेतलं, आपल्या पंखामध्ये बसवलं, आपली ऊब त्या पंखाची दिली. परंतु त्या उंदरानं करेक्ट कार्यक्रम केला, त्याची पंखच कुतरडायला लागली. म्हणून कबुतरांनो, शेजार पाजारी उंदराची पिल्लं आहेत बरं, जपून राहा. अहो आपलं कोण आहे? कोणीच नहीं ना। जब वक्त अपना होता है ना तो अपने भी पराये हो, जब वक्त अपना होता है तो अपने भी पराये हो जाते हैं, और जब वक्त पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं। कोण आपला आहे? कुणीच नाही ना। गावात होता वकील, तुम्ही ताई मी बायकोवर लई प्रेम करते म्हणे, तुम्ही कसं काय म्हणता नाही रे नाही कुणाची कुणी? अहो कोण कुणाचा आहे? अहो जी बायको म्हणती ना 7 जन्मे हाच नवरा मिळावा म्हणून, तीच बायको या जन्मात काय म्हणते? बाईल म्हणे खर मरता तरी बर। अहो या जन्मात म्हणते खर म्हणजे गाढव। अहो जी बायको नटून थटून त्या वडाभोवती फेरे घालते की 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून, या जन्मात काय म्हणते? बाईल म्हणे खर। हा गाढव कधी मरतो काय माहित? थुकून थुकून अख्खं घर नासून टाकलेलं आहे। अति शावतो वकील म्हणे ताई मी घरी गेल्याशिवाय मी बायको पाणी सुद्धा पित नाही म्हणे, जेवण तर बाजूलाच राहू द्या म्हणे, लई प्रेम करते म्हणे माझ्यावर। म्हटलं असं एवढं प्रेम करते? मी म्हटलं एकच काम करा,
उद्या घरी गेल्यानंतर कीर्तनावर तिची एकदा परीक्षा घ्या. ते म्हणे ठीक आहे. या महाराज लोकांना काही काम नसते म्हणे, उगाच सांगत फिरतात नाही रे नाही कुणाचे कुणी म्हणून. त्यांचा धंदाच राहते म्हणे सांगायचं फक्त. म्हटलं फक्त परीक्षा घ्या म्हटलं. तो म्हणे ठीक आहे. आता सकाळी घरी गेला. आता घरी गेल्यानंतर बायकोला म्हणतो मला उद्या लवकर जायचंय, सर्व आवरून ठेव. आता बायकोने सगळं सकाळी आवरलं आणि हा आता निघाला. ज्या रस्त्याने रोज जायचा त्याच रस्त्याने गेला आणि पाठीमागच्या दरवाजाकडून जाऊन वरती जाऊन बसला. आज परीक्षा घ्यायची होती ना. आता हा गेला वरती जाऊन बसला. आता बसल्यानंतर हिचं रोजचं काम चालू झालं. हा जसा बाहेर गेला तसा हिनं गॅस पेटवला, पातेलं ठेवलं, अर्धा किलोचा भात टाकला. यानं वरून टुकूमुकू बघितलं. आता तिने अर्धा किलोचा भात टाकला. तिने अर्धा किलोचा भातही खाल्ला. पहिले ऊस यायचे बघा विकायला, तिने 1 रुपयाचे 4 ऊस घेतले. ते 4 ऊसही खाल्ले. पेढा विकायला आलता, पाव किलो पेढा घेतला, तेही खाल्ला. आता यानं बघितलं ना वरून, आता याचा तळपायाची आग मस्तकाला गेली. बरोबर आहे बाबा म्हणे ताईनं सांगितलं ते. आता राग राग खाली उतरला आणि वेळेवर बरोबर आला. आता महिला मंडळाला सांगावं लागत नाही, मस्त पांघरून पिंघरून दररोजात बसली जसं 8 दिवसाची उपाशी आहे की नाही. महिला मंडळ बरोबर करता येतं आपल्याला. मस्त बसली. आता बसल्यानंतर आल्या तिनं ग्लासभर पाणी दिलं. मग ती विचारते का हो कशी झाली कचोरीची मात. तो म्हणतो अर्धा किलो तांदळाचा भात. ती म्हणते का हो अडेविडे. तो म्हणतो पाव किलो पेढे. ती म्हणते का हो धासधूस. तो म्हणतो 1 रुपयाची 4 ऊस. ती म्हणते कळलं कसं. तो म्हणतो मला सोडून गिळलं कसं. गोपाला आहे का हो कुणी कुणाचं नाही ना. कुणीच कुणाचं नाही. अहो जी बायको म्हणतो ती तर आपली नाहीच. परंतु जी आई आपल्या मुलाला 9 महिने 9 दिवस गर्भात ठेवते तीच मुलं आज आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवते. काय शोकंती काय हो जगाची. सर्वात जास्त वृद्धाश्रमामध्ये कुणाचे आई वडील आहेत हो. कुणाचे आहेत. आपलेच आहेत ना. ऐकलं कधी मुसलमानाची आई वृद्धाश्रमात आहे. ऐकलं कधी. अहो आज आपली मुलं आपल्याच आई वडिलांना वृद्धाश्रमात नेऊन सोडतात. काय शोकांती काय. जगाला सांगावं लागतं आई वडिलांची सेवा करा. हो फक्त कुंडलिकाने विटीवरती उभा केला होता देव. अहो त्याने सांगितलं गरज नाही तुम्हाला पंढरपूरची वारी करायची, घरी बसून आई वडिलांची सेवा करा ना. अहो आई काय असते. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितले आईचे प्रेम ते नैसर्गिक प्रेम. तिथे म्हणावं लागत नाही तू माझ्यावरती प्रेम कर म्हणावं. अहो तुम्ही बाहेरून आल्यानंतर तुमच्या गालावरती हात फिरवते ना, हा तिचा भाव आहे. सलूनवाला सुद्धा तुमच्या गालावरती हात फिरवतो त्याचा 100 रुपये भाव आहे. या स्वार्थी जगामध्ये जगत असताना खरं प्रेम करणारी ती आपली आई आहे, आपले वडील आहेत. आज एक नवीनच पिक्चर निघालाय. कोणता तरुण मंडळी पोहोचते ना, माझं रेंज आहे ना. कोणता पिक्चर निघाला आता मागे रिलीज झालाय बघा, झुकेगा नहीं साला. झाला ना. पुष्पा पिक्चर निघाला. अहो पुष्पाला आदर्श मारणारी मुलं आहेत असती. सरळ चालणारी मुलं आज वाकडी चालायला लागली. झुकेगा नहीं साला म्हणून. अहो आयुष्यभर तुम्हाला जगाच्या पुढे झुकून देणारा माझा बाप, रुबाबात ठेवणारा माझा बाप तुम्हाला कधी जगाच्या पुढे झुकू देणार नाही. अहो नसेल तो एखाद्या चित्रपटातला हिरो, परंतु तुमच्या रिअल लाईफ मधला तो खरा हिरो आहे.
माना ना त्याला आदर्श, जगा ना त्याला घेऊन. कुठे जगता येतं? नाही जगता येत. आई वडिलांची नाही सेवा करता येत. अहो आपली मुलं शिकतायत म्हणून काय काबाड कष्ट करते आपली आई. अहो शेतामध्ये राबते, काबाड कष्ट करते. का? माझा बाळ्या शिकतोय, माझं पिंट्या शिकतोय म्हणून. अंगावरती नीट कपडे घालत नाही ना. बाप पायामध्ये चप्पल घालत नाही, फाटकी चप्पल घालून फिरतो. का? माझी मुलं शिकतायत म्हणून. अहो किती दुःख सहन करतात तुमच्यासाठी ते. कधीतरी त्या आई वडिलांकडे लक्ष द्यायचं. अहो मुलं शिकतायत, मोठीही होत आहेत आणि परदेशात शिकायलाही जात आहेत आणि गेल्यानंतर तिकडेच आपला संसार थाटतायत. आई वडील मात्र इकडे आपल्या मुलांची वाट पाहतायत. येईल माझा पिंट्या, येईल माझा बाळ्या, मला फोन करील, विचारेल मला आई काय चाललंय, बाबा काय चाललंय. नाही ना त्याचा फोन येत. एक दिवस मात्र आई गतप्राण होते आणि गतप्राण झाल्यानंतर वडील फोन करतात, बाळा तुझी आई वारली रे. त्यावेळेस दोघं भाऊ एका जागी येतात आणि आल्यानंतर लहान मोठ्याला म्हणतो, बाळा हे बघ बाबा, मला नाही जाता येणार रे, मला ऑफिस मध्ये काम आहे. आईच्या अंत्ययात्रेला तू जाशील का? आता मोठा भाऊ आईच्या अंत्ययात्रेला निघालेला आहे आणि गेल्यानंतर आईची अंत्ययात्रा पूर्ण झाली आणि झाल्यानंतर 5,000 रुपयाचा गठोडा आपल्या बापाच्या हातात देतो आणि वडिलाला म्हणतो, हे घ्या बाबा, हे 5,000 रुपये आहेत बाबा, हे तुमच्या गोळ्या औषधीसाठी आहेत बाबा. बाप मात्र ढसाढसा रडायला लागतो, बाळ्या तू आलास रे, परंतु तुझ्या लहान भावाला घेऊन नाही आलास तू. त्यावेळेस तो सांगायला लागतो, बाबा आमच्यात ठरलंय बाबा, आई वारली ना की तू जायचं आणि वडील वारले ना मी जाईल बाबा. काही शोकांती काय हो, 9 महिने 9 दिवस आपली आई आपल्या गर्भामध्ये बाळाला ठेवते आणि तीच मुलं आज आईच्या अंत्ययात्रेला नाहीयेत. काही शोकांती काय. आपल्या आई वडिलांना आज बेईमान होतात. आई कोण असते हो? तुम्ही कधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातली हिरकणी आठवली का? आई काय असते? तुम्ही शिवाजी महाराजांच्या परिसरामध्ये असणारी लोक, जवळच असलेला कोणता गड? शहागड. फक्त एका दिवसाचाच वेळ होता आणि रायगडावरती गेल्या होत्या त्या परिसरामध्ये असलेली तुम्ही. आई काय असते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातली हिरकणी आठवण. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकराला आदेश दिला, ए हिरोजी आपल्याला रायगड बांधायचा. जी राज बांधणार रायगड. रायगडाचा बांधू ना. त्या रायगडावरती कुणाची चढायची मज्जाल होणार नाही राज आणि उतरायची मज्जाल होणार नाही. सुंदर असा रायगड बांधू राज. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकराला आदेश दिला. हिरोजी इंदलकराने रायगड बांधायला सुरुवात केली. सुंदर असा रायगड बांधत आहेत. आता
पायरीवरची पायरी रचत चाललेली आहे. सुंदर असा रायगडाचा सजवून तयार झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवरती गेलेले होते. मोहिमेवरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदलकरांची थाप पाठ थोपटली. वा, काय रायगड वाढला हिरोजी. त्या रायगडामध्ये एक हिरा नावाची एक गवळण असायची. ती गवळण होती, सकाळी उठायची, गाई म्हशीचं दूध काढायची आणि त्या रायगडावरती नेऊन विकायची. तिचा हा उदरनिर्वाह होता. एक दिवस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. संध्याकाळची 6 कधी वाजले तिला कळलंच नाही. दूध विकण्यामध्ये व्यस्त होती. 6 वाजता ती दरवाजाजवळ आली आणि प्रत्येकाला म्हणते, अरे मला जाऊ द्या घरी, माझे छोटं बाळ घरी आहे, ताणं बाळ आहे घरी. सकाळी दूध पिलं होतं रे त्याने. अगं ये रे, आता राज जरी आले ना तरी सुद्धा आता दरवाजा उघडणार नाही रे. अरे जाऊ द्या रे, ताणं बाळ आहे, सकाळी दूध पिलं होतं. नाही गई रे, नाही जाता येणार तुला. प्रत्येकाकडे जायची, विनंती करायची, व्याकुळ व्हायची. शेवटी एका लेकराची आई होती ती. नाही विचार केला तिने. आता रायगडाचा बुरुज उतरायला सुरुवात केली. बुरुज उतरत आहे, अंगावरची वस्त्र फाटलेली आहेत, रक्त बंबाळ झालेली आहे, डोळ्यातून अश्रू येत आहेत. फक्त एकच ध्येय, माझं बाळ घरी रडतंय. आणि सर ती बुरुज उतरली आणि घरी जाऊन आपल्या ताण्या बाळाला दूध पाजवलं. एकीकडे रडतीये, एकीकडे दूध पाजवतीये. सकाळी ही बातमी राजापर्यंत पोहोचवली. राजाने हिरोजी इंदलकराला बोलवलं. ए हिरोजी, तू म्हटला होतास ना रायगडावर उतरायची कुणाची मज्जाल होणार नाही, सांग. ही हिरा कशी उतरून गेली. त्यावेळेस हिरोजी इंदलकराने सुंदर उत्तर दिलं. राजा, या रायगडावर उतरली एक हिरा नव्हती राजा, या महाराष्ट्रातल्या मातीतल्या लेकराची माय होती. लेकराची माय होती. वडिलांमध्ये असते. हो, कोण होते छत्रपती शिवाजी महाराज. आज आपली पोरं दाढी वाढवतायत,
चंद्रकोर लावतायत आणि म्हणतायत छत्रपती शिवाजी महाराज की जय. अहो तुम्ही फक्त छत्रपतींचं वरचं रूप घेतलेलं आहे. अंतरात कधी बघितलं कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज? ज्याने बाईमध्ये बहीण बघितली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याने बाईमध्ये बहीण बघितली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याने बाईमध्ये मैत्रीण बघितली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याने बाईमध्ये आई बघितली तो जिजाऊचा सुवा झाला. तो जिजाऊचा आपण 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. तरुण मंडळी स्वतःला मावळे समजायला लागले. स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागले. अहो छत्रपती शिवाजी महाराज रक्तात असायला पाहिजे, गाडीच्या बोनटवर नाही. अहो स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजत असतात तर तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाले नसते. आज आपण आपल्या स्वतःच्या मित्राच्या बहिणीकडे वाईट नजरेने बघतो आणि म्हणतो की आपण छत्रपती शिवाजी आहे. अहो लाज वाटली पाहिजे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून येताना. स्वतःला मावळे म्हणताना लाज वाटली पाहिजे. जगासाठी देह व्यतीत करतात त्याला संत म्हणतात. जगासाठी देह व्यतीत करतात त्याला संत म्हणतात. आणि स्वराज्यासाठी आणि लोकहितासाठी देह व्यतीत करतात त्याला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. त्याला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात. अहो घ्या ना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, वाचाना कधी त्यांचे चरित्र, वाचाना कधी त्यांचा इतिहास. महिलांना वाटतं माझ्या घरी छत्रपती जन्माला यावा, परंतु आधी तुम्हाला जिजाऊ होता आलं पाहिजे, संस्कार करता आले पाहिजे. आज 4 मिनिटाच्या आरतीसाठी 40 पोरं दिसत नाही आणि डीजेचा आवाज झाला की 4000 पोरं येतात कुठून? 4 मिनिटाच्या आरतीसाठी साध्या 4 पोरी दिसत नाही आणि नवरात्राच्या कार्यक्रमामध्ये रात्रीला गरबा चालू झाल्यावर 400 पोरी येतात कुठून? भाव आहे, श्रद्धा आहे म्हणून नाही ना, मजा करण्याकरता येतात. तरुण महिला मुलींनो, आज मला माहिती आहे आधुनिक काळ आहे सर्व, परंतु एक मला तुम्हाला सांगायचंय. आज गावामध्ये एखाद्या मुलीने जर ओढणी घेतली ना तिला गावठी म्हणतात. आजकाल जमाना आला जीन्स पॅन्टचा घाला ना, मी नाही म्हणत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही ओढणी घेता ना ठीक आहे त्या ओढणीचा 70-80 रुपये भाव असेल, परंतु ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अंगावरती ओढणी घेता ना त्यावेळेस तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपये झाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कीर्तनातून एवढं जरी घेऊन जाता आलं ना तरी घेऊन जा, कारण की आता छत्रपती शिवाजी महाराज नाही जगामध्ये. जगताना आपल्याला झाशीच्या राणीसारखं जगता आलं पाहिजे. येरती माईची दुःखाची जणती नाही अधी अंती अवसान. या जगात कुणीच कुणाचं नाही हो. किती जरी आपलं म्हटलं
तरी ते कधी आपल्याला सोडून जातील सांगता येत नाही. म्हणून तो देव आपला करून घ्या आणि त्या देवाला आपलं केल्यानंतर त्या देवाचं बेणं किती लागलं पाहिजे हे संत तुकोबरा अभंगाच्या 3ऱ्या चरणात. भगवंताचं वेड लागलं पाहिजे हो आपल्याला. त्या देवाला आपलं केलेलं आहे, आपलं कोण आहे आणि कोण नाही हेही कळलं. आता मात्र त्या भगवंताचं वेड लागलं पाहिजे. माणसाला भलतच वेड लागलो नाही, त्या गोष्टीचं वेड लागले की नाही. देवाचं वेड लागलं कुणाला नाही. आजकाल त्या मोबाईलचं लईच वेड लागले बापा. इतकं वेड लागलं विचारूच नका. कोण कोणाच्या घरात घुसतं हे सुद्धा कळायला मार्ग नाही. पहिल्याच्या काळामध्ये ज्वेलरी लपवायचे, नंतर सॅलरी लपवायला लागले. आता लोक गॅलरी लपवायला लागले. का माहित त्या मोबाईल मध्ये कोण्या महाराजाचं कीर्तन असते ते. आता तरुण मंडळीचं एकच ध्येय, झोपेतून उठलं की 2 GB डेटा कधी संपवायचा आणि कसा संपवायचा, बस एवढंच ध्येय आहे. एवढं वेळ त्या मोबाईलचं लागले. एक जण मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात घुसलं ना. ती बी मोबाईलवरच होती. ती बी मोबाईल बघता बघता त्याला गिलासभर पाणी दिलं, चहा दिला. आता खरा नवरा आला तिचा. कवड उघडल्यानंतर ती म्हणते का घरात कोण पाहुणे आले, माझ्याकडे बघा की जरासं. ती मोबाईलवर तुझ्याकडे काय बघावं म्हणे, जवळ तोंडावर 12च वाजलेले. किती वेळ लागले, घरात कोण घुसायले ही सुद्धा कळायला मार्ग नाही. लावा ना वेडा, मी म्हणत नाही, मला सुद्धा वेड आहे. मला वेड आहे मोबाईलचं नाही बरं, मला सुद्धा वेड आहे. कुणाला सिगरेटचं वेड आहे, कुणाला बिडीचं वेड आहे, कुणाला व्यसनाचं वेड आहे. मला सुद्धा एका गोष्टीचं वेड आहे, तुम्हाला सांगून जाते. सागराचं पाणी कधी आटत नाही. सागराचं पाणी कधी आटत नाही. आकाशाची उंची कधी मोजता येत नाही. आणि जोपर्यंत श्वास आहे ना, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत चक्रधराचं वेड कधी सुटणार नाही. तोपर्यंत चक्रधराचं वेड सुटणार नाही. एवढं वेड माणसाला असलं पाहिजे. तुकोबाला सुद्धा वेड होतं देवाचं. किती वेड लागलं होतं. संसारावरती तुळशी पान ठेवून ते आले होते. एवढं वेड भगवंताचं लागलं पाहिजे. लागलं ना. आमच्या नागदेवाचार्यांना सुद्धा वेड लागलेलं होतं. स्वामी उत्तर पंथाला गेल्यानंतर नागदेवाचार्य वेडे झाले होते. भिक्षेला गेल्यानंतर प्रत्येकाला म्हणायचे
दिसला का हो माझा चक्रधर? द्या ना. मुखी चक्रधारा दादा मुरुळी घरोघरी फिरती. द्या ना. भेटला का माझा चक्रधर? दिसला का हो कोणाला? द्या ना माझा चक्रधर. रात्रंदिवस भगवंताचं वेड लावायचे. एवढं वेड त्या भगवंताचं लागलं पाहिजे आपल्याला. नाही ना लागत. आपल्याला फक्त संसाराचं वेड लागतं, दुसरं कशातच वेड नाही. फक्त संसाराचं आणि पैशाचं वेड आहे. हो, एक म्हातारं मरायला टेकलं, बाजूवरचं खाली घेतलं, तेवढ्या त्याची गेली वाचा. त्याला बोलताच येईना ना आता. मग आता त्याचं बोल संसाराचं लई वेड त्याने चालू केलं ना. असं करायचं आणि असं करायचं. आता गप्प बसाव ना, मरायला ना, तरी चालूच. असं करायचं, असं करायचं. त्याला होती 3 पोरं. पोरांना वाटलं आता आपले बाबा म्हणताय की आपली सगळी प्रॉपर्टी पाठीमागच्या भिंतीत आहे. आता पोरांनी ठरवले बाबा असं काहीतरी सांगताय म्हणून लगेच JCB बोलवली. पाठीमागची भिंत पाडली. आता मथाराने तरी शांत बसा. मथारा असं आणि असं करायचं. पोरं म्हटले बहुतेक या भिंतीत नसेल, या भिंतीत असत. ती भिंत पाडली तरी मथार काही गप बसना. मथारा असं आणि असं घराच्या 4ही भिंती पाडल्या तरी मथार काही शांत बसना. पोरं विचार करायला नेमकं बाबाला सांगायचं तरी काय. गावात एक मोठा डॉक्टर होता. तेव्हा तुम्ही काहीच करू नका म्हणे, एक काम करा म्हणे, एक 5,000 रुपयाचं औषध आहे म्हणे, तेवढं आणा आणि बाबाला द्या. तर ते पोरं म्हटले ठीक आहे, 5,000 रुपये गेले तर जाऊ दे, आपली प्रॉपर्टी तरी कुठे आहे हे तरी कळेल. लगेच 5,000 रुपयाचं औषध आणलं, बाबाला दिलं आणि बाबाला म्हणतात बाबा लवकर औषध घ्या, आता तुमचा बॅलन्स संपणार आहे. आता मथार बोलायला लागलं. मथार म्हणते अरे बाबांनो तुम्हाला किती वेळचा सांगतोय, आपली गहू चाळायची चाळणी शेजारणीच्या घरी आहे. गोपाला गोपाला एवढं वेड संसाराचं आहे. अहो लावा ना त्या भगवंताचं वेड. त्या भगवंताच्या नामचिंतनाचं वेड आपल्याला लागलं पाहिजे. पुढारी जगतो थापावर, गारुडी जगतो सापावर, व्यापारी जगतो मापावर आणि तुम्ही आम्ही जगता भगवंताच्या नामचिंतनावर. मग सर्वांचे हात वरती. केले ना सर्वांनी? मला दिसत नाही बरं. गोपाला गोपाला
येत नाही. वाजवा मग. आता जोरानेच वाजवतील हो. कीर्तनात एकाने टाळी वाजवली नाही. आवडलं नाही वाटते कीर्तन. येणार नाही परत गावात. आता काय जाऊ द्या, संपलं कीर्तन. टाळी वाजवलं ना अटॅक येत नाही, म्हणून टाळ्या वाजवत जा. मरण म्हटलं की माणसाला नको वाटते. मरा वाटते का कोणाला? मी आजच म्हटलं एका कीर्तनामध्ये, या गावातले सगळे मरणार आहेत. असं नाही घडणार बरं म्हटलं. या गावातले सगळे मरणार आहेत म्हटलं. तेवढ्यामध्ये एक मथारी उठली ना आणि हसायला लागली. म्हटलं काय झालं आजी? ने ताई, मी या गावचीच नाही. गोपाला गोपाला परंतु मरण मात्र कुणाला चुकणार नाही. तो काय येणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे. कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. येते का? क्षणभंगूर नाही भरोसा. क्षणभर सुद्धा जीवाचा भरोसा नाही. कधी तो काळ येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. परंतु मरण कसं असावं हे संत तुकोबरा अभंगाच्या
तुका म्हणे एका मरणाची सरी. तुम्ही किती दिवस जगलात याला फार महत्व नाही. तुम्ही किती दिवस जगलात याला फार महत्व नाही. तुम्ही किती दिवस कसे जगलात याला फार महत्व आहे. तुम्ही किती अन्नदान केलं याला फार महत्व नाही. ते अन्नदान कसं केलं याला फार महत्व आहे. अहो तुम्ही किती पैसा कमवला याला फार महत्व नाही. तो पैसा किती न्याय आणि नीतीने कमवला याला फार महत्व आहे. तुम्ही किती कीर्तन ऐकलात, किती प्रवचन ऐकलात याला फार महत्व नाही. त्या कीर्तनातून आणि त्या प्रवचनातून किती घरी घेऊन गेलात याला फार महत्व आहे. अहो ज्या कुटुंबासाठी आणि ज्या घरासाठी तुम्ही जगतात ना तेच एक दिवस म्हणतात की हा पोसिंदा आता मेला पाहिजे. म्हणून जगताना असं जगा की देवासाठी जगा, धर्मासाठी जगा, देशासाठी जगा. म्हणून तुका म्हणे एक मरणाची सरण उत्तमची उरी कीर्ती मागी. आपली कीर्ती मात्र निश्चित मागे उरली पाहिजे. आमचे नागदेवाचार्य पहिले कसे होते, लंगीत तलवार घेऊन फिरायचे. ज्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानामध्ये आले आणि या महानुभाव पंथाचे आद्य आचार्य